बीरसी गांव में बहिष्कार पर जोर दिया गया है, जहां 8 ग्रामीणों ने यह फैसला लिया है कि 8 गांव द्वारा लोकसभा चुनाव का बहिष्कार किया जाएगा। आमगांव नगर परिषद संघर्ष की चिंगारी सुलगी हुई है, जिसके साथ राज्य सरकार द्वारा लंबित मामले को निपटाने के लिए मतदान का नागरिकों द्वारा विरोध किया गया है। राज्य सरकार ने आमगांव नगर परिषद की स्थापना का मामला पिछले 9 वर्षों से सुप्रीम कोर्ट में लंबित रखा है और अब तक इस मामले पर निर्णय नहीं लिया गया है। परिणाम स्वरूप नागरिक बुनियादी सुविधाओं से वंचित है। अब नागरिकों ने इस मुद्दे को अपने हाथ में लेते हुए सीधे तौर पर नगर परिषद संघर्ष समिति के माध्यम से देश में होने वाले लोकसभा चुनाव का बहिष्कार करने का निर्णय लिया है। आमगांव नगर परिषद संघर्ष समिति के माध्यम से राज्य सरकार ने नगर परिषद की स्थापना के न्यायिक मामले को निपटाने के लिए कई प्रयास किए। राज्य सरकार ने विरोध प्रदर्शन और मार्च बंद करके मामले का निपटारा नहीं किया। जनप्रतिनिधियों ने भी सीधे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री से मुलाकात कर संघर्ष समिति की भूमिका को सार्थक बनाने का प्रयास किया। 2014 के बाद से नगर पंचायत से नगर परिषद का मुद्दा राज्य सरकार द्वारा ठीक से नहीं उठाया गया है, इसलिए मामला अभी भी सुप्रीम कोर्ट में लंबित है। इसलिए नागरिकों को घरकुल योजना सहित योजना का लाभ शून्य हो गया है। नगर परिषद संघर्ष समिति की पहल पर इस मुद्दे पर आक्रामक रुख अपनाते हुए नगरवासियों के हित में लोकसभा चुनाव का बहिष्कार करने का निर्णय लिया है। इसमें नगर परिषद संघर्ष समिति की ओर से बीरसी गांव में महिलाओं की पहल पर ग्रामीणों ने माजा गांव माजा बहिष्कार की घोषणा कर लोकसभा चुनाव का बहिष्कार करने का कड़ा रुख अपनाया। नगर परिषद संघर्ष समिति की ओर से पहले से ही इस संबंध में तहसीलदार की ओर से महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री और केंद्रीय चुनाव आयोग को लिखित बयान सौंपा गया था, लेकिन प्रशासन ने ध्यान नहीं दिया। इसके चलते नागरिकों ने ग्राम स्तर पर मतदान का बहिष्कार किया। 20 मार्च को कंदगी पार और बनगाव के पुरुषों और महिलाओं ने अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। मी पुस्तकला पटले ग्राम बीरसी इथून बोलत आहे। आमच्या गावामध्ये कोणत्याही सुखसुविधा नाही, यासाठी आम्ही बहिष्कार करणार आहोत। या वेळेस आम्ही एकजुटीने आमच्या गावचे लोक जमा होऊन बहिष्कार करणार आहोत। या वेळेस आम्ही चुनाव करणार नाही, कारण की आमच्या गावामध्ये खूप लोकांचे घर मातीचे आणि कवेलीचे आहेत, त्यांना घरकुल म्हणून साधन कोणतेच मिळाले नाही आहे। म्हणून आमचे गावातले लोक बेरोजगार सारखे घरात बसलेले आहेत, त्यांना काम नाही मिळत ना काही नाही मिळत आणि पाण्याचं साधन नाही, नळ नाही आहेत, काही नाही। बेरोजगार जवान मुलांना काही काम नाही मिळत, काही नाही, घरीच असतात आणि बायांना पण रोजगार काही मिळत नाही। प्रत्येक गावामध्ये हर सुविधा असते, आमच्या गावात काही सुविधा नाही। 8 गाव हे असेच पडलेले आहेत। अशा करिता आम्हाला बहिष्कार आहे ह्या लोकसभाच्या चुनावामध्ये। नमस्कार। नळ योजना पण आहे, तर ती पण 8 15 दिवस काही पाणी मिळत नाही। पिण्याच्या पाण्याची तर जो आपल्या जीवनामध्ये पाणी लागतो त्याच्या पण खूप अडीअडचणी आहेत आणि आमच्या गावामध्ये बोरवेल आहे, त्यासुद्धा ऐन उन्हाळा लागला, मार्च लागला की बंद पडतात आणि कितीतरी वेळा आपण नगर परिषदला ॲप्लिकेशन वगैरे करतो, तर त्याला दुरुस्तीकरिता पण कोणी येत नाही आणि आलं तर मग तुम्ही शेजारचे लोक त्याचं कलेक्शन करून त्यांचं बिल पे कराल का हे म्हटलं जातं। अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये खूप अडीअडचणी आहेत। त्याच पद्धतीने कचरा वगैरे साठी पण गाडी येत नाही। मग नगर परिषद आणि ग्रामपंचायत याच्यातील जो काही मतभेद आहे ना, नगर परिषदला आहोत आम्ही ना ग्रामपंचायतला, त्याकरिता आमचं कोणत्याही न्याय लागलेला नाही। कितीतरी आमच्या गावातून उपोषण निवेदन हे तहसील कार्यालयापर्यंत गेलेले आहे, तरीसुद्धा कोणताही न्याय आम्हाला मिळालेला नाही आहे आणि राज्य शासन कधीही आमच्या ह्या आडगावाविषयी कोणतेही निवेदन दिले, काही मागण्या केल्या, तर त्याचा काही आतापर्यंत पाठपुरावा केलेला नाही आहे। आश्वासन फक्त देऊन थांबलेला आहे। करिता येत्या लोकसभेच्या चिमूर क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये गडचिरोलीच्या निवडणुकी ह्या लोकसभेच्या निवडणुकी याच्यामध्ये कोणीही मतदान करणार नाही, आमचा बहिष्कार असेल असे मी ह्यावेळी ह्या आमच्या बीरसी ग्रामच्या वतीनं इथं म्हणत आहे। कारण की कोणताही फायदा नाही आणि मुलांच्या शिक्षणाचा असेल, कोणतेही कागदपत्र असेल, याला कधीही आम्हाला न्याय मिळत नाही। करिता आमच्या सर्वांचा ह्या येत्या मतदान निवडणुकीमध्ये बहिष्कार राहील। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे
day boarding and residential school. Facilities: library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.